इनसाइड स्टोरीमध्ये पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. भारत आणि कॅनडा सध्या तणाव आहे. संबंध काही दिवसांपासून ताणले गेलेले आपण पाहतोय. मात्र ते ज्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांमुळे ताणले गेलेत ते खलिस्तान म्हणजे काय? खलिस्तानी चळवळ काय? पाकिस्तानकडनं या चळवळीला कसं खतपाणी घातलं जातं हे आता समजून घेऊयात इनसाइड स्टोरीमधून. बघा, खलिस्तान चळवळ नेमकी काय आहे? खलिस्तान या वेगळ्या देशासाठी चालवलेली ही चळवळ आहे. स्वातंत्र्यानंतर वेगळ्या शीख राज्याची मागणी सुरू झाली. 1984 ऑपरेशन ब्लू स्टार नंतर खलिस्तान चळवळीला उग्र स्वरूप आलं. त्यानंतर अनेक शीखांमध्ये खलिस्तानची मागणी ही लोकप्रिय ठरली. ब्रिटन असेल, कॅनडा, अमेरिकेतील काही शीख संस्थांकडून चळवळीला आर्थिक आणि लष्करी मदत. 1984 आणि 1986 मध्ये ही चळवळ दडपून टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र ही चळवळ दडपली गेली का? तर नाही. ही चळवळ सुरूच जिवंत असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं. खलिस्तान चळवळीचा उगम नेमका कधी झाला, त्याची नेमकी कारणं काय आहेत ते देखील या निमित्तानं समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चळवळीचा उगम साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळातच झाला होता. 1940 मध्ये डॉक्टर वीरसिंग भट्टींकडून पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली गेली. स्वतंत्र भारतात शीख समुदायाला अर्धस्वायत्तता देण्याची ग्वाही महात्मा गांधींनी दिली. त्यामुळे स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा मागे राहिला. मात्र हिंदूंच्या राज्यात आपल्यावरती अन्याय होईल ही भीती मात्र शीखांच्या मनात कायम राहिली. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चळवळ का सुरू राहिली? काय घटना घडल्या ज्यामुळे खलिस्तानचा मुद्दा हा सतत जिवंत राहिला? त्याला कारण आहे 1966 मध्ये पंजाबची स्थापना. त्यानंतर अकाली दलाकडनं खलिस्तानची मागणी झाली. इंग्लंडमधील चरणसिंह पंथी, डॉक्टर जगतसिंह चौहान यांची ही मागणी होती. काही तरुणांकडून 1978 मध्ये खलिस्तानसाठी दल खालसा पक्षाची स्थापना झाली. 1955 मध्ये सुवर्ण मंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन झालं. सरकारकडून आंदोलन दडपण्यात आलं. 1973 मध्ये आनंदपूर साहिब ठराव मंजूर झाला. शीख धर्माला वेगळ्या धर्माची मान्यता देण्याची मागणी यातून जोर धरू लागली. ही मागणी करण्यात आली. खलिस्तान चळवळ जिवंत राहावी यासाठी अनेक संघटना यासाठी कार्यरत होत्या. त्या संघटनांचं काय नेमकं काम होतं? त्या संघटनांनी कोणकोणत्या अशा संघटना आहेत ज्यांनी या चळवळीला सातत्यानं समर्थन दिलं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशा कोणत्या संघटना आहेत ज्या अजूनही कार्यरत आहेत? यातल्या काही संघटना आहेत ज्या आता खालसा झालेल्या आहेत. बब्बर खालसा यातील ही एक संघटना, इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन आणखी एक संघटना, खलिस्तान कमांडो फोर्स, ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशन, भिंद्रनवाला टायगर फोर्स ऑफ खलिस्तान ही देखील एक संघटना जी खलिस्तान समर्थनात होती. खलिस्तान जिंदाबाद फोर्स, खलिस्तान लिबरेशन फोर्स, खलिस्तान लिबरेशन आर्मी, शहीद खालसा फोर्स. मात्र यातल्या बहुतांश संस्था या आज अस्तित्वात नाहीये. दुसरीकडे स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी 70च्या दशकानंतर जोर वाढला. जर्नल सिंग भिंद्रनवाले हे नाव काळाच्या पडद्याआड उमटलं आणि अवघा देश या नावाला आता परिचित झाला. नेमकं काय केलं या भिंद्रनवालेंनी? बघूया. 1970च्या दशकात जर्नल सिंग भिंद्रनवालेचा उगम झाला. तरुणांमध्ये तो अतिशय लोकप्रिय होता. सुवर्ण मंदिरात त्याचा डेरा होता. 70 आणि 80च्या दशकात पंजाबमध्ये हिंसक कारवाया झाल्या. पंजाब केसरीचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या झाली. निरंकारी समाजाच्या लोकांवर हल्ले करण्यात आले. पंजाब अस्थिरतेच्या वाटेवर होता. अखेर ऑपरेशन ब्लू स्टारची सुरुवात करण्यात आली. लष्कर सुवर्ण मंदिरात शिरलं. भिंद्रनवाले आणि अनेक अनुयायी यात ठार झाले. भारताच्या इतिहासातील ती अतिशय धक्कादायक घटना होती. पंजाबमधील घटना या दिवसेंदिवस क्रूर आणि हिंसक रूप धारण करत होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं स्पष्ट होतं. मात्र अशाच वेळी सरकारनं ऑपरेशन ब्लू स्टार घडवलं. या मोहिमेत लष्कर थेट सुवर्ण मंदिरात शिरलं. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्याचे अनेक अनुयायी मारले गेले. दुर्दैवाने या कारवाई दरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीला देखील आग लागली. अनेक जुनी हस्तलिखित ग्रंथ जळून राख झाले. कारवाईमध्ये सुवर्ण मंदिराचं प्रचंड नुकसान झालं आणि शीख समाजाचा भडका उडाला. शीख समुदायाच्या भावना यात प्रचंड दुखावल्या गेल्या. त्याचे पडसाद उमटले ते इंदिरा गांधींच्या हत्येनं. ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवण्यासाठीच इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली. शीख अंगरक्षकाकडूनच त्यांची हत्या झाली.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत प्रचंड प्रमाणात दंगली उसळल्या. हजारो शीखांची हत्या झाली. शीख आणि हिंदूतील ही दरी आणखीनच रुंदावत गेली. त्यानंतर तब्बल 1 तप शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही तर देश अस्थिर होता. 12 वर्षात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कोणावरही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आपल्या विरोधात असलेल्या गटांना तत्कालीन केंद्र सरकारचा पाठिंबा आहे अशीच सार्वत्रिक भावना शीखांच्या खलिस्तान्यांच्या मनात निर्माण झाली. खलिस्तानी कारवाया बघा. 1985 मध्ये एअर इंडियाचं AI-182 बॉम्बनं उडवण्यात आलं. देशभरातील रेल्वे रूळ उखडणं, बसवर हल्ला करणं, रेल्वेवर हल्ला अशा घटना घडल्या. या घटनांनी देश अस्थिर झाला. मात्र परकीय भूमीवर खलिस्तानी चळवळीला बळ मिळतच राहिलं. कुठल्या कुठल्या भूमीवरती ही चळवळ जिवंत राहिली, त्याला कोणी रसद पुरवली? बघा, परकीय भूमीवरती चळवळ जिवंत राहिली ती भारतातील एकीकडे खलिस्तान चळवळ संपुष्टात आणण्यात यश आलं. पंजाबच्या शहरी स्थानिक लोकांमध्ये त्याचा प्रभाव देखील कमी करण्यात आला. तो जवळपास शून्य झाला. मात्र कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेतील शीखांकडून चळवळीला आर्थिक रसद पुरवलीच जात होती. पाकिस्तानच्या ISI कडून चळवळीसाठी आर्थिक रसद पुरवली गेली. अर्थात हा सगळा झाला इतिहास. त्यातून खलिस्तानवादी चळवळीला जोर आल्याचं पाहायला मिळतं. पण कॅनडा आणि भारताचे ताणले गेलेले संबंध, पाकिस्तानची खलिस्तानबाबतची भूमिका नेमकी कशी आहे ते देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यातच खलिस्तानचा मूळ प्रश्न आणि कॅनडात आश्रयासाठी असलेले खलिस्तानी यांचं खरं रूप समोर येणार आहे. त्यासाठी कॅनडातील खलिस्तानवादी राजकारण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावरती एक नजर ते समजून घेऊयात. बघा, खलिस्तान समर्थकांसाठी कॅनडा हे आश्रयस्थान आहे. कॅनडात शीख समुदाय लोकसंख्या 8 लाखांच्या वर. मतपेढीच्या राजकारणामुळे खलिस्तान चळवळीकडे दुर्लक्ष झालंय. कॅनडाच्या जनगणनेनुसार शीख समुदाय 2.1% आहे. कॅनडाच्या विकासात शीख समुदायाचा मोठा वाटा आहे. भारतात लोकसभेचे केवळ 13 खासदार शीख आहेत. कॅनडातील संसदेत मात्र शीख खासदारांची संख्या 15 वर आहे. शीखांची वाढती लोकसंख्या, सर्वात मोठी राजकीय मतपेढी आणि म्हणूनच कॅनडा शीखांना जपतोय. शीख समुदायाची मतं सध्या सत्तेत असलेल्या जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षासाठी आणि अर्थातच सत्तेत टिकून राहण्यासाठी गरजेची आहे. ही उघड गोष्ट आहे. इतरही अनेक पक्षांचे शीख नेते आहेत. सर्व कॅनेडियन शीख हे काही खलिस्तान समर्थक नसले तरी कॅनडातील नेत्यांना शीख मतं गमवायची नाहीये. त्यामुळे खलिस्तान चळवळीला प्रत्यक्ष पाठिंबा नसला तरी शीख समुदायाला दुखावण्याचा कोणताही हेतू कॅनडातील राजकीय पक्षांचा नाही हे स्पष्ट आहे. पंजाबमध्ये आता खलिस्तानचे समर्थक अगदी मोजकेच आहेत. त्यामुळे खलिस्तानवादी चळवळीला पाठबळ देण्यासाठी आणि ही चळवळ वाढवण्यासाठी पाकिस्ताननं आता कॅनडावर लक्ष केंद्रित केलंय. मदतही वाढवली आहे. साधारणतः 2020 मध्ये ज्येष्ठ कॅनेडियन पत्रकार टेरी मिलेविस्की यांनी आपल्या खलिस्तान प्रोजेक्ट ऑफ पाकिस्तान या अहवालात म्हटलं, खलिस्तान ही पाकिस्तानची महत्वाकांक्षा असून कॅनडामध्ये काही राजकीय गटांनी याला जिवंत ठेवलंय. त्यामुळे केवळ कॅनडाच नाही, पाकिस्तानही या चळवळी बळकट करतोय. त्या प्रयत्नात आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विकासाचा ध्यास म्हणजे